हॅलो. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, की यावेळेला आम्ही 2 कंट्री एक्सप्लोर करतो आहोत. हाँगकाँग आणि साऊथ कोरिया. बरोबर. हाँगकाँग आणि साऊथ कोरिया. सगळ्यात पहिली करणार आहोत हाँगकाँग. तर हाँगकाँगला जाण्यासाठी आपल्याला काय फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन्ससाठी हाँगकाँग व्हिसा फ्री आहे. पण तुम्हाला एक छोटीशी फॉर्म फिलअप करावा लागतो. छोटासा एक फॉर्म फिलअप करावा लागतो. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्याला PAR म्हणजे प्री अरायव्हल रजिस्ट्रेशन असं म्हणतात. तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही एजंटकडे जाण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतः सुद्धा तो करू शकतात. मात्र हा फॉर्म फिल करताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे. ती काय ती मी तुम्हाला सांगते. ऑफिशियल त्यांच्या हाँगकाँगच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जो फॉर्म फिलअप करायला घ्याल त्यावेळेला तुम्ही तुमचा पासपोर्ट सोबत घेऊनच बसा. पासपोर्टची व्हॅलिडिटी ऑफकोर्स 6 महिने व्हॅलिडिटीमध्ये तो असायला हवा. तर म्हणजे आमचा प्रवास होणार होता मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते हाँगकाँग अशा पद्धतीने. आणि आमचं जे सामान होतं ते डायरेक्ट हाँगकाँगमध्येच मिळणार होतं. त्यामुळे आम्हाला एकदा मुंबईला आमचं सामान चेक इन केल्यानंतर परत आम्हाला दिल्लीला ते परत कलेक्ट करायची गरज नव्हती. ते सगळं डायरेक्ट हाँगकाँगमध्ये येणार होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत असतात, जे 2 ठिकाणी फ्लाइट चेंज करून जसं मुंबईपासून दिल्लीला वगैरे अशा किंवा अजून कुठेही, तुम्ही मेक शुअर करा, की तुमचा जो वेळ आहे तो मध्ये तुम्हाला ॲटलीस्ट 4 तास असावा. बऱ्याचदा फ्लाइट डिले होतात किंवा इमिग्रेशन प्रोसेसला वेळ लागतो. तर त्यावेळेला मग कोणीच काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे ठेवा, की 2 फ्लाइटच्या मध्ये तुमचं अंतर साधारण 4 तासांचं असावं. आमची फ्लाइट होती दिल्लीवरून सकाळी 5 वाजता. आम्ही दिल्लीला रात्री 11 वाजता पोहोचलो होतो. त्याच्यामुळे आमचं इमिग्रेशन अतिशय स्मूथली पार पडलं. इमिग्रेशन अर्थात आमचं हाँगकाँगसाठी दिल्लीवरूनच होणार होतं. कारण ती फ्लाइट दिल्लीवरून होती हाँगकाँगसाठी. त्यामुळे आम्ही थोडं रिलॅक्स केलं, जेवण वगैरे केलं. आमच्या बाकीच्या 2 फॅमिलीज होत्या, त्यासुद्धा आम्हाला दिल्लीला भेटणार होत्या. त्याच्यामुळे आम्ही दिल्लीला भेटलो आणि दिल्लीवरून सकाळी 5 ला फ्लाइटमध्ये बोर्ड झालो. साधारण तो सुद्धा 5 ते 6 तासाचा प्रवास होता. हाँगकाँग आपल्या इंडियापेक्षा 2.5 तास पुढे आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा हाँगकाँगमध्ये उतरलो, तेव्हा हाँगकाँगची वेळ होती दुपारी 1:30 वाजता. इमिग्रेशन प्रोसेसमध्ये आम्हाला फार काही विचारलं गेलं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळे डॉक्युमेंट्स बघितले आणि जस्ट विचारलं, की पर्पज काय आहे येण्याचं आणि किती दिवस आहात? बस एवढंच. तर ते फक्त विचारलं आणि आमचं इमिग्रेशन स्मूथली कंप्लीट झालं. इमिग्रेशन प्रोसेसच्या वेळीच तुम्हाला ती इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर एक छोटीशी पावती दिली जाते. ती मात्र तुम्ही सांभाळून ठेवायची आहे. अ, लागलं तर सोबत एखाद दुसरी छोटीशी यू-पिन कॅरी करा. जेणेकरून तुम्हाला ती पासपोर्टला लावून ठेवायला बरं पडेल, की कारण ती चिठ्ठी अतिशय छोटी असते. कुठे हरवली, गहाळ झाली तर तुम्हाला परत जाण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती चिठ्ठी व्यवस्थित जपून ठेवायची आहे पूर्ण भारतात येईपर्यंत. बस एवढंच तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत. 2:30 वाजता आम्ही रेडी होतो आमचं इमिग्रेशन क्लिअर करून हॉटेलला जाण्यासाठी. आता हॉटेलला जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट काय तर त्याच्याबद्दल बघूया. हाँगकाँगमधलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय सॉर्टेड आहे. तुम्हाला कुठेही कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तिथली माणसं सुद्धा फार चांगली आहेत. तुम्हाला लगेच मदत करतात. हां, बऱ्याच ठिकाणी इंग्लिशचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ठीक आहे, ते मॅनेजेबल आहे. त्यामुळे तुम्ही ते करू शकतात. अगदी अगदी सोप्या रीतीने करू शकतात. लोकं मदत करतात तुम्हाला. आम्ही तिथून तिकीट बाय केलं होतं. एअरपोर्ट शटलवरून एअरपोर्ट एक्सप्रेसवरून आम्ही गेलो होतो सेंट्रल नावाच्या स्टेशनवर. तुम्हाला सेंट्रल नावाच्या स्टेशनवर राहायचं आहे एअरपोर्ट एक्सप्रेस पकडून. सेंट्रल स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला पकडायची होती रेड लाईन. कारण आम्ही जॉर्डन नावाच्या स्टेशनवर आमचं हॉटेल बुक केलं होतं. अर्थात आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हाँगकाँगमध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे हाँगकाँग आयलंड आणि एक आहे कावलून. हाँगकाँग आयलंड जरा थोडं लक्झुरियस हॉटेलनी आणि उंच उंच स्क्रॅपरनी भरलेलं असल्यामुळे त्यांचे रेट्स तसे हाय-फाय आहेत. कावलून थोडं बजेट फ्रेंडली आहे आणि चांगलं सुद्धा आहे आणि कन्व्हिनियंट सुद्धा आहे इतर मानाने. त्यामुळे आम्ही कावलून प्रेफर केलं होतं. कावलून भागातल्या जॉर्डन नावाच्या स्टेशनवर आम्ही उतरलो. जॉर्डनला आम्ही हॉटेल बुक केलं होतं. तर आमच्या हॉटेलचं नाव होतं द प्रुडेन्शियल. हेच हॉटेल का बुक केलं याच्या मागचं कारण म्हणजे आम्हाला जॉर्डन स्टेशनवरून कुठेही बाहेर जाण्याची गरज नव्हती. हे हॉटेल
MTR स्टेशनच्या जस्ट वरती 3rd फ्लोअरवर सिच्युएटेड आहे. त्यामुळे आणि एस्केलेटर्स तिथे आहेत. बरेचसे ट्रॅव्हलर्स काय करतात, शिमसा सुई नावाच्या स्टेशनवर हॉटेल बुक करतात. तिथे पण बरेचसे हॉटेल्स आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. जॉर्डन स्टेशनला सुद्धा इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. तुम्हाला मिळून जातील. शिमसा सुईचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे, की तिथे तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एस्केलेटर्स नाहीत. तुम्हाला जिनात चढून आणि उतरून यावा लागतो आणि जेव्हा तुमच्या जवळ लगेज असतं त्यावेळेला ते जरा थोडंसं इनकन्व्हिनियंट असतं. एरवी काही वाटत नाही, पण ज्यावेळेला तुमच्याजवळ तुमचं भरभक्कम लगेज असतं त्यावेळेला हे तुम्हाला इनकन्व्हिनियंट ठरू शकतं. त्यामुळे आणि जॉर्डन ते काबूल हार्डली 1-2 स्टेशनचं अंतर आहे. तर आम्ही जॉर्डनच प्रेफर केलं होतं. जॉर्डनवरून इनफॅक्ट बरेचसे जे टुरिस्ट अट्रॅक्शन होते ना ते जवळ होते. त्यामुळे आम्ही जॉर्डनच प्रेफर केलं आणि तुम्हाला मी मागचा माझा हॉटेलचा टूर पण दिलाय, रूमचा टूर पण दिलेला आहे. हे किती चांगलं होतं. 10,000 पर नाईटमध्ये आम्हाला हे हॉटेल अतिशय चांगल्या रेटमध्ये आणि थोडं मोठं वाटलं. शिमसा सोईमधले जे हॉटेल्स आहेत ते मला कंपॅरेटिव्हली थोडेसे कॉम्पॅक्ट वाटले. अर्थात हा माझा रिव्ह्यू आहे. तुम्ही booking.com किंवा मेक माय ट्रिप वगैरे अशा पद्धतीने हॉटेल्स बघून त्यांचे रिव्ह्यूज बघून चेक करू शकतात. पण मी जॉर्डन प्रेफर केलं होतं. का ते पण मी तुम्हाला सांगितलं, की ते एस्केलेटर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला सामान वाहून नेण्याची गरज पडत नाही. हातात म्हणजे चढून उतरून जायची गरज पडत नाही. ते तुम्ही डायरेक्ट एक्सेलेटरवर नेऊ शकतात. हे झालं महत्वाचं. आता एरवी ट्रान्सपोर्ट करताना समजा तिथून आम्ही तिकीट बाय केलं होतं एअरपोर्टवरूनच. एअरपोर्टवरूनच तुम्हाला एअरपोर्ट शटल मिळते. तर त्याच्यामुळे तिथे आम्ही तिकीट घेतलं होतं. नंतर हाँगकाँगमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार होतो विविध अट्रॅक्शन्स कव्हर करण्यासाठी, तर तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला लाईनमध्ये लागायची गरज पडू नये म्हणून आम्ही ऑक्टोपस कार्ड बाय केलं होतं. ते पण तुम्हाला तिथे स्टेशनवरच मिळेल. ऑक्टोपस कार्ड हे एक असं कार्ड आहे, की जे वापरून तुम्ही तुमचा प्रवास तर करू शकतातच, पण ते तुम्ही ॲज अ डेबिट कार्डसुद्धा म्हणून यूज करू शकतात. 7-Elevenमध्ये किंवा काही ग्रोसरी शॉप्समध्ये वगैरे ॲज अ डेबिट कार्ड पण त्याचा यूज होतो. करायचं काय आहे, की ऑक्टोपस कार्ड बाय करायचे. कुठल्या पण तुम्ही जे जॉर्डनला म्हणा किंवा ते एअरपोर्ट शटल जिथून घेणार आहात तिथून किंवा सेंट्रल स्टेशनवरून कुठूनही ते तुम्ही बाय करा. बऱ्याच ठिकाणी ते 7-Elevenला सुद्धा ऑक्टोपस कार्ड मिळतं. सगळ्याच 7-Elevenमध्ये मिळेल अशातला भाग नाही. त्यामुळे शक्यतो स्टेशनवरून बाय करा. त्याच्यामध्ये तुम्हाला $150 भरायचे आहेत. आता चलन हाँगकाँगमधलं चलन सांगते. चं चलन आहे हाँगकाँग डॉलर आणि 1 हाँगकाँग डॉलर इज इक्वल टू 11.56 इंडियन रुपीज. पण तरीही ढोबळ मानाने समजा आपण जर बघितलं तर तुम्ही फक्त ₹10 पकडा. म्हणजे समजा आता 150 हाँगकाँग डॉलर मी म्हटलं तर 1 शून्य त्यावर वाढवून घ्या. म्हणजे 1500 थोडंफार मागे पुढे म्हणजे 1550 वगैरे अशा पद्धतीने काहीतरी ते येईल. पण तुम्हाला ते कन्व्हर्ट करायला सोपं पडेल. करन्सी आम्ही इंडियावरूनच कन्व्हर्ट करून नेलेली होती हाँगकाँग डॉलर्स. थोडी कॅश कॅरी करा, थोडे काही चेंज कॅरी करा. कारण काय आहे, की बसमध्ये वगैरे तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट चेंज द्यावी लागते. तिथे तुम्हाला अशी सिस्टम नाही, की कंडक्टर येणार, तिकीट काढून देणार, पैसे देणार. नो. तुम्हाला तसंच ते चेंजेस तशी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हा जो टूर केला होता ना, आमच्यासोबत लहान मुलं जास्त होती. म्हणजे लाडू झाला, आर्या झाली, आशू झाली. लहान मुलांना जास्त आवडेल अशी प्लेसेस आम्ही जास्त करून यात कव्हर केल्या होत्या. पण इथे बघण्यासारखं अजूनही खूप काही आहे. आमची 5 दिवसाची आयटिनरी होती. तुम्ही 7 दिवसाची पण करू शकतात त्याच्यामध्ये. जगातलं सगळ्यात मोठं एस्केलेटर इथे आहे. त्यानंतर मॉन्स्टर बिल्डिंग जे इन्स्टा लव्हर्स आहेत, ते बघतच असतील, की सगळ्यात मोठी ती मॉन्स्टर बिल्डिंग आहे. तर तिथे बरेच जण ते शॉट घेत असतात वगैरे असं. बरेचसे काय ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यांची नावं जे तुम्ही एक्सप्लोर करू शकतात. 5 दिवसाच्या ऐवजी तुम्ही 7 दिवसाची पण करू शकतात. हाँगकाँगवरूनच आम्ही साऊथ कोरियाला गेलो होतो. ते पण कसं केलं ते पण मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल. पण तोपर्यंत थँक यू सो मच. आणि लाडूला काहीतरी बोलायचंय. Like and subscribe the channel. लाइक एंड सबस्क्राइब द चॅनल. थँक यू सो मच. Bye. बाय.